नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता पहिली भाग 1 स्टँडर्ड 1 पार्ट 1 विषय बालभारती. नवीन अभ्यासक्रमानुसार हे भाग पहिले याचे इयत्ता पहिलीचे पुस्तक आहे. तर आज आपण पान क्रमांक 2 पेज नंबर 2 या पानाचा अभ्यास करणार आहोत. या पेजवर काय दिले आहे? मी म्हणजे आय किंवा मी, इंग्रजीमध्ये मी आणि आय असे म्हणायचे. ठीक आहे. तर पहा, आपण सुरुवातीला पहिल्या पानावरती या इमोजीज म्हणजे या प्रतीकांचा अभ्यास केला आहे. तर सांगा पाहू, या चित्राचा अर्थ काय आहे? पहा, हा मुलगा हातामध्ये पेन्सिल घेऊन काय करत आहे? चित्र काढत आहे. म्हणजेच इंग्रजीमध्ये काय म्हणणार? ड्रॉ अ पिक्चर. ड्रॉ अ पिक्चर, चित्र काढ. आणि या इमोजी म्हणजे या चित्राचा अर्थ काय आहे? या स्टिकरचा अर्थ काय आहे? पहा, ही मुलगी हातामध्ये ब्रश घेऊन उभी आहे. म्हणजेच रंग भर. फील दी कलर्स. रंग भरा. फील द कलर्स. म्हणजेच आपल्याला पान क्रमांक 2 वरती मी म्हणजे मी आय, स्वतःचे माझे चित्र काढायचे आहे. ड्रॉ अ पिक्चर आणि त्यामध्ये रंग भरायचे आहेत. फील द कलर्स. छान असे स्वतःचे तुमचे चित्र काढा आणि त्यामध्ये वेगवेगळे रंग भरा. आणि इथे खालच्या बाजूला पहा, पेन्सिल घेऊन ही मुलगी उभी आहे. तर या इमोजीचा, या प्रतीकाचा अर्थ काय? लिही म्हणजे राईट. तिने पेन्सिल घेतली आहे म्हणजेच राईट, लिहा. काय लिहायचे आहे? माझे नाव. माय नेम. आपण सुरुवातीला पाहिले माझे कुटुंब, माय फॅमिली. त्याच प्रकारे माझे याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार? माय. माझे म्हणजे माय. नाव. नाव म्हणजे नेम. माय नेम. माझे नाव. तर या वरच्या रेषेत मराठीमध्ये तुमचं नाव लिहा आणि खालच्या रेषेत इंग्रजीमध्ये तुमचे नाव लिहा. इंग्रजीमध्ये तुम्हाला येत नसेल तर घरी जाऊन आपल्या आई-वडिलांना, घरी आपल्या आईला शेजारी बसून तिला विचारून इंग्रजीमध्ये पाहून लिहा. तर आपण आता चित्र काढूया. ड्रॉ अ पिक्चर. तर पहा, व्हिडिओ बघणारा कोणी मुलगा असेल, कोणी मुलगी असेल, तर मी मुलगा देखील काढणार आणि मुलगी देखील काढणार. तुम्ही जो कोणी असाल तो किंवा ती, त्याप्रमाणे चित्र काढा आणि कलर द्या. फील द कलर्स. पहा, अशा प्रकारे एक गोल काढा. त्यानंतर जर तुम्ही मुलगा आहे म्हणजेच बॉय आहे, तर अशा प्रकारे मुलाचे केस काढा. ठीक आहे. मुलाचे केस काढा अशा प्रकारे. त्यानंतर हे त्याचे कान आणि हे डोळे, असे डोळे काढा. आणि हे तोंड म्हणजे हा हसत आहे. ठीक आहे. असं मी पूर्ण चित्र काढून दाखवते. असा तुम्हाला जसे जमल तशा प्रकारे काढा. हे आहे शर्ट, मुलाचा शर्ट. हे आहेत त्याचे हात.
आणि ही आहे मुलाची पॅन्ट. ठीक आहे. आणि हे आहेत मुलाचे पाय. अशा प्रकारे चित्र स्वतःचं काढायचं आहे आणि छान असा कलर द्या, म्हणजेच रंग भरा. आता आपण मुलीचे चित्र काढूया. जर व्हिडिओ बघणारी एखादी मुलगी म्हणजेच गर्ल, मुलीला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये? गर्ल. तर तिने अशा प्रकारे पहा, तिचे केस असे काढा. अशा प्रकारे मुलींचे केस मोठे असतात. तर हे मुलींचे केस आणि हे असे तिचे डोळे आणि हे तोंड. छान असे डोळे आहेत आणि हे तिचे कान आणि एक छान अशी फ्रॉक काढूयात. ठीक आहे. हे तिने गळ्यातलं घातलं आहे छान. हे आहेत मुलीचे हात. तुम्हाला जमेल असे एकदम साधं आणि सोप्या पद्धतीने चित्र काढत आहे. ही मुलीची फ्रॉक आहे की नाही? छान छान फ्रॉक, एकदम सुंदर अशी फ्रॉक आहे. तुम्ही असे छान छान फ्रॉकीवरती फुलांची चित्र काढा, डिझाईन काढा. ठीक आहे. आणि हे आहेत मुलीचे पाय. तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने छान अशी डिझाईन काढा आणि रंग भरा. हा आहे मुलाचा शर्ट. हे आहेत शर्टाचे बटन. तर पहा, व्हिडिओ बघणारा जो कोणी असेल तो किंवा ती बॉय और गर्ल, तर मुलाने मुलाचे चित्र काढा आणि मुलीने मुलीचे चित्र काढा आणि त्यामध्ये छान असे रंग भरा. फील दी कलर्स in this picture and next you have to write this assignment that is your name. त्यानंतर तुम्हाला हे असाइनमेंट म्हणजे ही कृती करायची आहे. हा अभ्यास करायचा आहे की तुमचे नाव लिहायचे आहे. माझे नाव, माय नेम. तर पहा, आपण इथे नाव लिहूया. या मुलीचे नाव आहे समजा सायली. तर या सायलीचे नाव आपण लिहूया सायोली. सायली. तिच्या वडिलांचे नाव काय आहे? समजा राम आहे. सायली राम कदम. अशा प्रकारे तुमचे पूर्ण नाव लिहा. सायली राम कदम. किंवा मुलाचे नाव असेल प्रकाश, मुलाचे नाव असेल सार्थक, तर त्याने स्वतःचे नाव सार्थक असे इथे लिहायचे. तर इंग्रजीमध्ये आपण लिहूया SAYALI सायली. त्यानंतर पुढचे स्पेलिंग RAM. सायली राम कदम. कदमचे स्पेलिंग KADAM. अशा प्रकारे मराठी आणि इंग्रजीमध्ये या चित्रातील मुलाचे, मुलीचे म्हणजेच तुमचे स्वतःचे, माझे नाव लिहायचे आहे. मी. हे कोण आहे? मी म्हणजे आय. तुम्ही हे छान असे रंग भरा. फील द कलर्स आणि हे पिक्चर तुमच्या शिक्षकांना दाखवा आणि आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, फ्रेंड्सला सुद्धा दाखवा. तर तुम्हाला पान क्रमांक 2 म्हणजे पेज नंबर 2 वरचा
हे टॉपिक हा घटक समजला असेल. मग चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.